मुंबई यांच्यातील मॅच पाहायला मिळते। दिना पाटील साहेबांचं भव्य दिव्य आयोजन समाजसेवेचा वसा ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीने घेतलेला आहे। विविध उपक्रम विविध सेवा त्यांच्या माध्यमातून सातत्याने दिल्या गेल्या आणि आज अशी एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे ज्या स्पर्धेची चर्चा आहे भारतभर। ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्वर्गीय महेंद्र दादा चषक मॅचला सुरुवात। पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय नागेश वाडेकर साठी। पहा पहिले चारही क्रमांक जर पाहिलं म्हणजे जर चौथ्या नंबर साठी जर इक्वल पॉइंट झाले तर तिकडे क्वालिफायर मॅच होणार आहे, परंतु पहिले 3 क्रमांक हे ॲव्हरेज नुसारच निघणार आहेत याची नोंद आपण घ्यायची आहे। जर चौथ्या नंबर साठी इक्वल पॉइंट झाले तर, परंतु पहिले चारही क्रमांक ॲव्हरेज नुसार डिसाइड होतील याची नोंद सगळ्यांनी घ्यायची। आणि जर चौथ्या नंबर साठी जर इक्वल पॉइंट झाले तर क्वालिफाइंग मॅच होणार आहे, पण चौथ्या नंबर साठी याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। पाहुयात कोणता संघ अधिराज्य गाजवतोय। एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाई, त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। एक कुर्ला नेहरू नगर मुंबईचे खेळाडू तर एक अंधेरीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत मुंबईचे। तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या खालिंगावचा गोलंदाज ज्याच्या नावाची देखील चर्चा आहे विवेक शेलार गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला। 7 षटकांचा सामना मुंबई वर्सेस ठाणे। हा बॉल जर पाहिलं तर उसळी या ठिकाणी पाहायला मिळते। यष्टीरक्षकांच्या दिशेने मात्र चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। धावसंख्या जर पाहिली तर अगदी जागेवर थांबताना पाहायला मिळते। विवेकची वैविध्यता पाहायला मिळते, परंतु ओमकार देखील टेनिस क्रिकेट जगतातील एक मातब्बर खेळाडू। या बॉलच्या उसळीसाठी आणि वाईडसाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीमने घेतलेली आहे। योग्य बॉल होता। या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा। पाहूयात फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे दिनू आणि विकेट येताना पाहायला मिळते। सुरुवातीलाच ओमकार देसाई यांची एक मोठी विकेट सुरुवातीलाच आलेली आहे। महत्वाचा फलंदाज बाद होत असताना ओमकार देसाई इथे तमूच्या आसऱ्याला परतलाय। उजव्या यष्टीवरती टाकला गेलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झाला एक्स्ट्रा कव्हरला, जिथे दिनू कांबळेने हा झेल टिपत असताना महत्वाचा अडसड। आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय ना की संघाचा महत्वाचा खेळाडू बाद होत असताना ओमकार देसाई बॅक टू द पॅव्हेलियन। ओमकार देसाई माघारी परतलेले आहेत। महत्वाची मॅच आहे या ठिकाणी। एक संघ जर पाहिलं तर मुंबई संघाने आतापर्यंत जर पाहिलं तर 4 मॅचेस खेळलेल्या आहेत, 2 जिंकलेल्या आहेत, 2 हरलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ठाणे संघाने आतापर्यंत जर पाहिलं तर 4 मॅचेस खेळल्या आहेत, त्यातल्या 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत। त्यामुळे ही महत्त्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघांसाठी, किंवा कितव्या नंबरसाठी हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे जो रायगड विरुद्ध पालघर होणार आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे समाधान आहेरकर। अंधेरीच्या वर्सोवा परिसरातील असणारा हा युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। मागील 2 हंगाम जर पाहिलं तर बॅटिंग आणि मला आठवते प्रहार चषकामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची एक टीव्ही देखील मिळाली होती। याच खेळाडूला बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहे समाधान आहेरकर। या मोठ्या मंचावर मोठ्या संघामध्ये आज वरच्या क्रमांकावर वर्णी लागली आणि एक संधी आहे समाधानकडे। बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल, परंतु विवेकने थोडासा टप्पा मागे घेतला आणि बॉलला पाठवले यष्टीरक्षकांकडे। पहिल्या चेंडूवरती आक्रमक धोरण स्वीकारलं होतं। उजव्या यष्टीवरती हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला, परंतु उसळी प्राप्त केली, खांद्याचा वापर चांगला केला, डेटला हिट केलं। उसळी घेणारा चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे भेट घेतोय जो डॉट बॉलने इथे सांगता झाली या चेंडूची। 2 अंधेरीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर आणि समाधान आहेरकर। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय। लॉंग ऑनला मात्र हा चेंडू जाईल, परंतु धाव त्या ठिकाणी 1 येताना पाहायला मिळणार आहे। ओमकार युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम आपल्याला पाहायला मिळाले। गेल्या वर्षी 11 मोटरसायकल बाईकची स्पर्धा पाहायला मिळाली। ती देखील जर पाहिलं तर अगदी कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता
जिल्हानिहाय कबड्डीच्या स्पर्धा असतील, विविध उपक्रम असतील, वृद्धांसाठी कामगिरी असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध यात्रा असतील आणि हे पंढरची वारी असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर सातत्याने उपक्रम मात्र ओमकार युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि त्याचे अध्यक्ष आहेत दिना पाटील साहेब आणि असे या ठिकाणी कल्याण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। तदनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे विद्यमान सभापती आदरणीय दत्ता मोतीराम जानकर साहेब, आपलं गायकर साहेब, आपलं गायकवाड साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। तदनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय मोरेश्वर भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील साहेब, आपलंही हार्दिक स्वागत। कल्याण डोंबिवलीचे एक नामांकित उद्योगपती विजय सेठ भोईर, आपलंही हार्दिक स्वागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उद्योजक विनोद ठाकूर साहेब, आपलंही हार्दिक स्वागत आहे। तदनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड साहेब, आदी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। तदनंतर दापोडे गावचे माजी सरपंच सचिन भास्कर पाटील साहेब, वीर तानाजी दापोडे संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि समाजसेवक दुर्वानाथ सीताराम पाटील साहेब, दापोडे गावचे समाजसेवक अभय अशोक पाटील साहेब, तदनंतर दापोडे गावचे समाजसेवक प्रशांत गजानन पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। सुलतान खान गोलंदाजी मार्क वरती आले आणि पहिल्याच बॉल वरती समाधान काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि विकेट इथे गमावून बसलाय। वेगाने गोलंदाजी करणारा सुलतान खानचा हाफ ट्रॅकर बॉल जिथे स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये उसळी घेणाऱ्या बॉलला पोझिशन मध्ये नव्हते आणि अगदी डोळ्याच्या समोर आलेल्या चेंडूला स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये जास्तीची उसळी प्राप्त झाली, जिथे फलंदाज आणखीन एक बाद झालाय। जबत मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांची मांदी आणि पाहायला मिळते। दिना पाटील साहेबांवर प्रेम करणारे हे सगळे मित्र परिवार आज या ठिकाणी दाखल झालेले आहे। एक दानशूर दाते म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि आज आपल्या बंधूंच्या आठवणी जागवण्यासाठी ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते। स्वर्गीय महेंद्र दादांच्या आठवणी, दादांचं कार्य त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम दिना पाटील साहेब करत आहेत आणि ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय। चर्चा भारतभर आहे या स्पर्धेची। सध्या सुरू असणारा सामना मुंबई विरुद्ध ठाणे आपल्याला पाहायला मिळतोय, तर या अगोदर आपल्याला सामना रायगड विरुद्ध सौराष्ट्र गुजरात असाही सामना पाहायला मिळाला होता। हेच ते व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होताना पाहायला मिळाली आहे। भव्य दिव्य असं आयोजन मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेटची दुनिया पाहत आहे। 2 धावांवर 2 विकेट, थोडीशी पडझड झाली आहे, थांबावी लागेल। उमर आलेत, पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न जरूर होता। एक मॅच विनर खेळाडू म्हणून देखील उमर यांची ओळख आहे आणि आज नाही तर अगदी 2007-8च्या दरम्यान मात्र उमर 11 नावाचा संघ दाखल झाला टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये। अगदी त्यानंतर जर पाहिलं तर या खेळाडूची कामगिरी भारताच्या बाहेर जाऊन देखील जास्त स्पर्धा खेळण्याचा मान त्यांच्या नावावर आहे। तेच बॅटिंगसाठी पाहिलं मिळतात उमर, परंतु नागेश त्यांच्या जोडीला आहे। 7 ओव्हरची मॅच आहे, मॅच मोठी आहे, धावा कराव्या लागतील। यावेळेला आपण पाहतोय थोडंसं शफल मात्र या ठिकाणी जरूर झाले होते। अपीलही एकदा अगदी जोरदार होताना पाहायला मिळालं आणि इकडे धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील देखील येताना पाहायला मिळत आहेत। किती धावा सर कळवतील? चार धावा, एकंदरीत 5 धावा। लेग बायची एक धावा लेग बाईज मध्येच ऍड होतील या धावा। एकंदरीत 5 धावा येताना पाहायला मिळतात। धावसंख्या बनते कुठेतरी आणि नागेश वाडेकर उमर खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मुंबईसाठी रेड डेव्हिल सिपा स्ट्रायकर। यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने हवाई यात्रा बॉलची होताना पाहायला मिळाली आहे। बॉल जाईल नागेशच्या बॅट मधून सीमा रेषा पार, षटकार। वा नागेश वा, या खेळाडूकडे जबरदस्त टॅलेंट आहे। सुलतान सारख्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। सुलतान देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत, प्रचंड क्षमता बॉल वळवण्याची आणि इकडे जर पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध हल्ला चढवलाय।
कदाचित चंदू सर मला असं वाटू लागलं ना की 5 धावा ज्या बोनसच्या आल्या ना तिथून मॅचचा टर्निंग पॉइंट राहिलंय, कारण मोमेंटम शिफ्ट झालाय, षटकार आलाय तो नागेशच्या बॅटमधून. यावेळेला मात्र एक चांगला बॉल त्या ठिकाणी सादर केला. धावा बनलेल्या आहेत, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जी कोंडी केली होती ना ती कोंडी कुठेतरी या ओव्हरमध्ये फुटताना पाहायला मिळते आणि त्यामुळे धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. उमर खान मॅच विनर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात JPL सारखी स्पर्धा देखील जिंकली होती. ओ हो 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 हो, यावेळेला सुलतान काय बॉल टाकलाय, यॉर्कर लेनचा दांडी गुल. मॅग्निफिसंट बॉलिंग, काय चेंडू इथे हाताळायला पहा ना. सुलतान एक ब्रह्मास्त्र आहे आणि या ब्रह्मास्त्राची धार कदापिही आज तागायत बोथड झालेली नाही आहे. वेगवान यॉर्कर इथे टाकला, पिंक पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल अगदी चारी मुंड्या चित केलं आणि जणू काय आपण अनेक वेळा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये म्हणतो ना की पाय चेचणारी यॉर्कर टाकण्याची धम्मक ज्याच्याकडे आहे ना त्याने हा बॉल इथे हाताळला. सुलतान खानने चांगला चेंडू हाताळला आणि ज्यावरती फलंदाज बाद होत असताना आपण उमर खानला पाहतो आहोत. चेक या ठिकाणी एक हात मदतीचा अनाथ मुलांच्या सेवेसाठी स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 मध्ये लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. प्रथम पारितोषिक आहे बाईक, सेकंड प्राइज फ्रीज, थर्ड प्राइज LED TV, फोर्थ प्राइज वॉशिंग मशीन, फिफ्थ प्राइज सायकल, सिक्स प्राइज आहे इंडेक्स स्टो, सेवन प्राइज मिक्सर, 8 प्राइज पोलो शूज, 9 प्राइज आहे पोलो शूज आणि 10 प्राइज आहे अर्थातच इस्त्री. 200 रुपयाचं कुपन आपण घेऊ शकता आणि ही बक्षिसं आपण मिळवू शकता. याकरिता जो काही निधी आम्हाला जमणार आहे तो निधी आम्ही अनाथ आश्रमाकरता देणार आहोत. जाऊया, मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. त्या ठिकाणी धावतं समालोचन सुरू आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विकेट आली आहे, उमर यांची विकेट आली आहे. नवीन बॅटर रोहित नार्वेकर आलेले आहेत. 14 धावा धावफलकावर, 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या ही चिंतेची बाब नाहीये, परंतु विकेट ही चिंतेची बाब होऊ शकते, कारण 3 महत्त्वपूर्ण विकेट आलेले आहेत, परंतु 5 ओव्हर अजूनही बाकी आहेत. त्यामुळे डावाला या ठिकाणी सावरण्याची भूमिका करावी लागेल आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये जर इकडनं पुढे 50-55 धावा जरी आल्या तरी मात्र चांगली मॅच रंगू शकते दुसऱ्या डावामध्ये. युवा टॅलेंटेड खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात नागेश वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चारकोपचा एक जबरदस्त डावखुरी हाताचा बॅटर रोहित नार्वेकर यांना पाहायला मिळतात. वाडेकर आणि नार्वेकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु समोर गोलंदाजीसाठी कौशल पाटील येत आहेत, ज्यांनी 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतलेत आणि आपल्या गावालाही सेमीफायनलला पाठवलेला आहे. यावेळेला फुल टॉस बॉल मागे जातोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. सुलतान आलेत बॉलवर, धाव नाही मिळणार आहे, डॉट बॉल. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी या स्पर्धेमध्ये किंबहुना आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाले. ऍक्शन इथे रिप्ले आपण पाहत आहोत. लोअर फुलटोज होता, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला, वेगाने गोलंदाजी करतोय. कौशल पाटीलच्या गोलंदाजीचा क्लास आणि दर्जा इथे पाहायला मिळालाय. वेगाची कोणतंही कॉम्प्रोमाइज त्याने केलेला नाहीये. टप्पा सातत्याने तो बदलत असताना पाहायला मिळतो. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा कौशल नागेशसाठी. यावेळेला मात्र ज्यावेळेला थोडेसे शफल झाले, बॉलला पुन्हा एकदा खोलातच केलं आणि त्याला ढकललंय त्यांनी मिड विकेटच्या दिशेने. तिकडे एक धाव मिळणार आहे. धाव संख्या 1 ने, म्हणजे इकडे तुम्हाला विकेट टिकून ठेवायची आहे, स्ट्राईक रोटेट करायचे, सिंगल डबल काढायचे आणि जर मायनस बॉल मिळाला तर मोठे फटके खेळावे लागेल मुंबईकरांना. होय, मुंबईकरांची गोलंदाजीचा जर का ताफा आपण पाहिला ना तर तो सुसज्जित केलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाज आहेत, परंतु त्यासाठी अगदी आपण पूर्वार्धामध्ये धावा अपेक्षित आहेत. तर मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती हे 15 धावा धावफलकावरती आहेत. कौशल पाटीलच्या अगेन्स्ट आता कशा रीतीची रणनीती अपनावली जाते ना रोहित नार्वेकरच्या माध्यमातून हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण रोहित नार्वेकर हा तो बॅटर आहे ना ज्याने जलद गतीच्या गोलंदाजावरती 6 चेंडू 6 षटकार देखील लगावलेले आहेत. रोहित यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, कौशलचं कौशल्य सध्या चर्चेत असताना पाहायला मिळतंय. रोहितला देखील चूक करण्यास भाग पाडलं आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळेल. तर धावा बनवाव्या लागतील. मॅच चांगली होणार आहे कारण दोन्ही टीम चांगल्या बॅलन्स साईड आहेत त्या, परंतु इकडे धावा बनवाव्या लागतील. चौथा धक्का, चौथी विकेट. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न, रोहित माघारी परत आहेत. बॅटची आटली कडा, थेट यष्टिरक्षकाचा वेध, फलंदाजाला शिकवला धडा आणि इथे फलंदाज होतोय तो बाद. उजव्या यष्टीच्या बाहेर
पहा ना, डावखुरा हाताचा फलंदाज असू द्यात किंवा उजव्या हाताचा फलंदाज असू द्यात, प्रत्येका विरोधात एक रणनीतीबद्ध कामकाज करणारा कौशल पाटील आणि पाटलांचा बोलबाला इथे पाहायला मिळाला. सबसे कातिल कौशल पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि वेगाने गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहत आहोत. हो, परंतु कुणाला तरी डाव सावरावा लागेल या ठिकाणी मुंबईसाठी, आणि त्यासाठी आकाश चिंदार या मैदानात दाखल झालेले आहेत. मिडल ऑर्डरला बॅटिंग करायला येतात आणि आपल्या टीमला संकटातून बाहेर सुद्धा काढतात. परंतु परिस्थिती अशी आहे, थोडीशी नाजूक आहे, कारण 15 धावा धावफलकावर 4 विकेट आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते 7 ओव्हरची मॅच आहे. कमबॅक करण्याची संधी इकडे जरूर असणार आहे, परंतु सध्या बोलबाला गोलंदाजांचा आहे ठाणे टीमच्या. परंतु मुंबईकरांना देखील आपला मुंबईचा क्लास इकडे दाखवावा लागणार आहे. ठाण्याची देखील एक बॅलन्स साईड या ठिकाणी पाहायला मिळते. 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. मुंबईने सुद्धा 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. आकाश चिंदारिया आणखीन एक अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. उंच पुरा गोलंदाज आहे, उंचीचा पुरेपूर फायदा करून घेतो, शांत स्वभावाचा, परंतु उंच पुरा असणारा हा गोलंदाज त्याच्या अगदी यॉर्कर लेनच्या बॉलिंगसाठी ओळखला जातो. हीच लेन त्यांनी मात्र 3 दिवस पाहायला मिळाली. इकडेच बॉलिंग करतोय, इकडेच मात्र चुका करायला लावतोय बॅटर्सला. परंतु 70-70चा हा लगातो 6 बॉल आणि त्याच्यावर देखील काही हवाई हल्ले करावे लागणार आहेत. सिमेंटची खिळपट्टी आहे, त्याचाही फायदा घ्यावा लागणार आहे. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेरचा बॉल मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बिलाल बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, नाही थांबला बॉल. बिलाल प्रयत्न जरूर करत होते. येतोय चौकार आकाश चिंदारिया. मच नीडेड बाउंड्री इथे पाहायला मिळाली. आकाश चिंदारियाच्या बॅट मधून येणारी उजव्या सीच्या बाहेरील चेंडूला स्क्वेअर राईड करत असताना त्याने इथे चौकार अर्जित केलाय. गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक होता, काही काळ हवेमध्ये राहिला, कोंडी फोडली, धावा येणं अत्यंत आवश्यक होते आणि इथे संघासाठी धावा गोळा करणारा आकाश चिंदारिया मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आकाश चौकार आलाय आकाशांच्या बॅटमधून. याही वेळेला जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल तिकडेच टाकण्याचा प्रयत्न होतो. हा एक टप्पा पकडलाय, तिकडे गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आणि इकडे जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 19 होताना पाहायला मिळते. अजूनही 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी आहे आणि 4 ओव्हरमध्ये कुठेतरी 10च्या सरासरीने जरी जयसर धावा आल्या ना मजा येईल मॅचमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. 19ला 4 फलंदाज बाद झाल्यात. या संघाला इथून आपण बाहेर काढू शकतो, कारण संघाची ही अडकलेली नौका आहे ना, ही पैलतीरी लावण्यासाठी नागेश वाडेकर आणि आकाश चिंदारिया हे सक्षम आहेत. त्यांना तो खेळ इथे करून दाखवावा लागेल, कारण ही संधी पुन्हा पुन्हा नाही, ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. त्या दर्जाचा खेळ होणं अत्यंत आवश्यक राहील, कारण आकाश चिंदारियाने अनेक संस्मरणीय डाव आपल्या अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळलेले आपण पाहिलेत. आज ही संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 मध्ये आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब यांनी दिलेली ही संधी आणि त्याचं सोनं त्याला करणं हे अत्यंत आवश्यक राहील. 19ला 4, 19 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल जिथे 4थ्या षटकाच्या दरम्यान पुनश्च आमंत्रित करण्यात आलाय. संघाचा एक जलद गतीचा आणि द्रुत गतीचा गोलंदाज ज्याने नेहमी संघासाठी धावून आलाय. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करणारा विवेक शेलार याला आपण गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहतोय. हो, महत्वपूर्ण षटक असेल विवेक यांचं. विकेट एका बाजूला टिकून ठेवायच्या, धावाही करायच्यात विवेक शेलार नागेशसाठी. यावेळेला नागेश बॅट तर फिरवली आहे, बॉल मात्र या ठिकाणी खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिकडे अडवला जाईल. परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल एक बॉल मात्र निर्णायक असणार आहे. तर विचारपूर्वक खेळावा लागेल, टोलवावा लागेल आणि धावा कराव्या लागतील मुंबईसाठी. परंतु समोर ठाणे देखील तेवढी चांगली टीम आहे. मॅच चांगली होणार आहे, कारण पहिल्या डावातीलच रंगत इकडे पाहायला मिळते, तर दुसऱ्या डावात देखील हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आकाश चिंदारिया यावेळेला जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतात हा वाईट बॉल आहे, अचूकतेवर नव्हता, या धावांची गरज आहे. हा चेंडू आपण पाहिल्यानंतर डाव्या गेटवरती इथे पाहायला मिळाला होता. इथे अतिरिक्त धाव येत असताना आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं चंदूसर आपण म्हणतो ना की मुंबापुरीचे खेळाडूंच्या पाठीमागे एक बिरुदावली आहे, ते खडूस असतात. धावा विजय प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी देत नाहीत, विकेट प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी देत नाहीत.
यावेळेला मात्र उसळी होती या बॉलवर. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता कुठेतरी फाईन लेगच्या दिशेने आणि इकडे विवेक शेलार यांच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. आकाश चिंदारिया देखील माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडून, परंतु इकडे ते आउट होत आहेत. अच्छा, टोकाला बॉल लागलाय आणि अगदी कौशल यांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का बसलाय. 5वी विकेट इकडे आलेली आहे आणि आकाश चिंदारिया माघारी परतताना पाहायला मिळते. धावा करायच्या तिकडे. ज्या पद्धतीने दोन्ही टीमची गोलंदाजी स्ट्रेंथ आहे ना, तरीही मी म्हणेल की 50-60 धावा गरजेच्या आहेत फाईट करण्यासाठी. दिना पाटील साहेबांचं हे आयोजन पाहायला मिळतंय. आपल्या बंधूंच्या आठवणी जागृत करणारी ही क्रीडा स्पर्धा आणि समाजसेवेचा वसा मात्र ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीने केलेली आहे. मोठा मित्रपरिवार जमावलाय. सर्वसामान्यांसाठी मात्र उपलब्ध असणारा हा ओमकार युवा सेवा संस्था आज मात्र या भव्य दिव्य स्पर्धेला, मग स्पर्धा क्रिकेटची असू देत, स्पर्धा जर पाहिलं तर कबड्डीची असू देत, भव्य दिव्यता आयोजनामध्ये दिना पाटील यांची नेहमीच पाहायला मिळाली आहे. आज ते पाहायला मिळत आहे. 5 विकेट 21 धावांवर पडल्यानंतर अशरफ येत आहेत. कांदिवली मुंबईचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल, कारण अर्धी टीम पॅव्हिलियनमध्ये गेली जरूर आहे, परंतु बरेचसे चेंडू बाकी आहेत अजूनही, त्यामुळे महत्त्वाचे असतील, कारण 22 चेंडू अजून बाकी आहेत. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अशरफ मॅच विनर खेळाडू आहेत. नुकतीच जर पाहिले तर धडाकेबाद चषक वडवलीमध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. एक बाली ट्रॉफी गाजवताना पाहिलं आहे आम्ही त्यांना. अगदी बेळगावची स्पर्धा गाजवताना पाहायला मिळालं आहे. या हंगामात जबरदस्त फॉर्मात देखील राहिलेले आहेत. या वेळेला चांगला बॉल सन्मान दिलाय. ढकलण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे. परिस्थितीनुसार जयसर कामगिरी करावी लागते. काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. सध्या वाट पाहण्याची देखील भूमिका घ्यावी लागते. परिस्थितीने आपल्या खेळाचा स्तर दर्जा हा बदलणं तितकंच आवश्यक राहतं. 22ला 5 आहेत. पहा ना, अनेक वेळेला आपण ज्या खेळाडूला मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतं त्याची बॅट किती शांत आहे. नागेश वाडेकर आघाडीला तो आलाय, कारण परिस्थिती निहाय तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 22ला 5 बाद झाल्यात. यावेळेला गती परिवर्तन होताना पाहायला मिळालं. नागेशचा प्रयत्न होता. बॅट जर पाहिली तर मिड विकेटच्या दिशेने फिरवली, परंतु बॉलने गुंगारा दिलाय. गती परिवर्तन देखील इकडे पाहायला मिळालं आणि हा चेंडू बॅकअप द एंड करण्याचा प्रयत्न देखील हळूवार पद्धतीने लेग कटर देखील झाला. गोलंदाजांचा आजच्या दिवशी संपूर्णतः बोलबाला राहिलाय. प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येक आपल्या भात्यामधलं अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि विवेकचा क्लास आपण गोलंदाजीतला सातत्यपूर्ण पाहतोय. नागेश यावेळेला मात्र या बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील होतोय. तिकडे योगेश बालेकर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4थी ओव्हर सुरू आहे. थोडीशी कोंडी केली आहे मात्र या ठिकाणी ठाणेकरांनी, परंतु ही कोंडी मुंबईकरांना फोडावी लागणार आहे. एक जिल्हानिहाय किंवा विभागवार असणाऱ्या या स्पर्धेला एक वेगळी झालर आहे आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी प्रयत्न मुंबईकरांना करावे लागणार आहेत. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. 22 धावा फलकावर आहेत. विवेक शेलार जर पाहिलं तर 11 चेंडू केलेत, केवळ 5 धावा दिल्यात. 2 महत्त्वपूर्ण विकेटही घेतलेल्या आहेत. त्यामुळे येणारा कालखंड देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. येणाऱ्या 3 ओव्हर या मॅचच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असणार आहेत. विवेक शेलार चांगली कामगिरी त्यांनी केली आहे या स्पर्धेमध्ये. नागेशकडून असणाऱ्या अपेक्षा. यावेळेला मात्र बॅट तर अगदी वेगात फिरवली आहे. सीमारेषच्या दिशेने बॉल निघालाय. अडवण्याचा प्रयत्न, कॅच पकडली नक्कीच त्या ठिकाणी. ओ जसा बॉल पकडला ना लगेच थ्रो देखील केला. क्षणाचाही विलंब न करता पवन केने त्या ठिकाणी होते. पाहूयात या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. अडचणी वाढू लागल्यात या संघाच्या, कारण क्षणाक्षणाला प्रत्येक क्षण काही ना काहीतरी वेगळे प्रश्न घेऊन उपस्थित होत असताना इथे पाहायला मिळालाय. आणि म्हणून की काय संघाच्या अडचणी आपण जास्तीच्या वाढत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. मुंबई संघाच्या अडचणी वाढल्यात, कारण अशरफ खानची पावलं जी आहेत ना ती डगाऊकडे निघाल्यात. जणू काय त्याला या गोष्टीची जाणीव झाली आहे आपण अडचणीमध्ये आहोत. फलंदाज बाद होईल. ओयूटी रनआउटच्या स्वरूपामध्ये 6वा धक्का संघाला इथे दिलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पवन केनेचं एक्सिलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकाच ऍक्शन मध्ये त्याने चेंडूची फेक केली, परंतु अगदी त्याच वेळेला जिथे आपण विवेक शेलारची ॲथलेटिझम जिथे मात्र इथे पाहायला मिळालं. चेंडूला फील्ड केलं अगदी आणि तदनंतर गॅदर करत असताना यष्टांवरती त्याने आणलं, जिथे फलंदाज बाद झाला. 23ला 6 बाद. नक्कीच महत्वपूर्ण होती. एकतर तो शेवटचा बॉल होता
आणि यानंतरच्या ओव्हरसाठी कुठेतरी अशरफ आणि नागेश यांचं खेळपट्टीवर असणं गरजेचं होतं आणि त्याच बॉलवर दुसरा धावेसाठीचा कॉल दिला गेला. एका हाताने अगदी जलद गतीने बॉल अडवला पवन यांनी आणि विवेकने तो गॅदर देखील तेवढा चांगला केला आणि या सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणून ती विकेट आलेली आहे. मात्र अशरफ सुद्धा वेगातच धावतात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. काय म्हणाल सर? एकंदरीत पहिल्या 2 षटकांमध्ये आपण 4 षटकांमध्ये आपण पाहिलं ना तर गोलंदाजांच्या जिथे कसपणाला लावत असताना आपण पाहिलं होतं आणि रणनीतीबद्ध कामकाज अशरफ आणि त्याच वेळेला नागेश वाडेकर करत असताना आपण पाहिलं. परंतु इथून पुढेही प्रचंड वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा ओमकार तारमाळे हा देखील तितकासा महत्वाचा राहणार आहे, कारण तो आता पुढे इथून पुढे कशा दर्जाची गोलंदाजी करतो हे पाहणं गरजेचं आहे. पावलावरती पाऊल टाकावा लागेल या गोलंदाजांच्या. मान्यवरांची मित्र परिवाराची मांदी आळी दिना पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येताना पाहायला मिळते. हॅलो चेक या ठिकाणी शेतकरी संघटनेचं आगमन झालेलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्यांचं या ठिकाणी स्टेजवरती आगमन होत आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. शेतकरी संघटना हायवे दिवे आपलं स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 मध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या वेळेला पहिलाच बॉल जर पाहिलं तर अतिशय वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉल आणि +1 धाव या गोष्टी खूप महत्वाच्या असतील. अतिरिक्त धावा ज्या ज्या वेळेला आल्यात ना त्या वेळेला मॅचचं मोमेंटम शिफ्ट होताना आपण पाहिलंय, कारण ओव्हर थ्रोच्या 4 धावा ज्या वेळेला आल्या, एकंदरीत 5 धावा त्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या होत्या, परंतु तिथून कुठेतरी जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न इथे होत असताना आपण पाहतोय. 25 ला 6 एकंदरीत या धावा आल्यात. एकंदरीत आपण पाहिल्या तर 26 एकंदरीत 25 धावा दापलकावरती जिथे पाहायला मिळतात. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय, हवाई हल्ला, हवाई फायर. वा, टीमला गरज होती त्याच वेळेला मात्र नागेश वाडेकरच्या बॅट मधून आलेला हा खान 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 खानीत षटकार. संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे असं संघ म्हणत असेल आणि काय स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. जिथे आपण पाहिला कमी गतीने टाकला, स्लोअर वन अगदी लवकरात लवकर रीड केला आणि डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. नागेश वाडेकर या गोष्टीसाठी जाणला जातो आणि आता तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय. त्याच्या बॅटमधून इथे षटकार आलाय. संघाची धावसंख्या 31 धावा दापलकावर. हो, अगदी गरजेचं होतं नागेशचं खेळपट्टीवर राहणं आणि त्यानंतर जरी विकेट आले असेल, नागेश आहेत ना, हेच या ठिकाणी नागेश बाकी सहकार्यांना, मुंबईकरांना सांगत असतील. याही वेळेला मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळालाय, त्याला ऑन साइडला ढकललाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. अतिशय बॉल मात्र मागे जातोय आणि जसा मागे बॉल गेला 2 धावा इकडे येताना पाहायला मिळत आहेत. धावा यायला सुरुवात झाली आहे, कारण श्रीनिवास मौर्य हे देखील एक चांगले बॅटर आहेत. चांगले बॅटिंग करून मात्र सध्याच्या कडल्या चर्चेत आहेत. जोडीला नागेश वाडेकर मागील 2 वर्षात सगळ्यात चर्चेत आलेल्या खेळाडूंपैकी एक मुंबईकर म्हणेल मी नागेश वाडेकर आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शेरेगावच्या, शहापूरच्या या युवा वेगवान गोलंदाजाची चर्चा सुद्धा आहे, कारण ओमकार तारमाळे या स्पर्धेने देखील एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्यांना. 33 धावा आहेत, 5वी ओव्हर मार्गस्थ आहे. याही वेळेला बिग हिट तर केलाय. पाहूया, बॉल हवाई यात्रेसाठी पाठवलाय आणि जातोय हा बॉल लांब 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 लांब. षटकार. वा नागेश, काय लांब लचक स्ट्रोक इथे खेळलेले पाहायला मिळाल्यात. नागेश वाडेकरच्या बॅटमधून आणखीन एक लांब लचकचा षटकार येत असताना आपण पाहिलाय. जिथे मान्सून ब्लास्ट मध्ये त्याच्या बॅटमधून आपण शतक पाहायला मिळालं. अगदी त्याच वेळेला रोह्याची सारसोईची स्पर्धा मला आठवते, सोन्याची चैन मालिकेवरचा अगदार तो राहिला आणि तिथून फॉर्मामध्ये आल्यानंतर मागे वळून त्याने कदापि पाहिलं नाही. अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवत असताना आपण पाहिलंय. 39 धावा दापलकावरती, 6 फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले पहा, बॅटची ग्रीप अगदी हँडलच्या खालच्या बाजूला तो ग्रीप पकडतो, परंतु प्रत्येक बॉल हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा आविर्भाव त्याचा नेहमीच पाहायला मिळालाय आणि त्याच रंगामध्ये तो बॅटिंग करतोय. षटकारानंतर संघाची धावसंख्या वेगाने पुढे 39 धावा दापलकावरती आहेत. 39 ला 6 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 5वं प्रगतीपथावरती. ओमकारच्या अगेन्स्ट इथे रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. 2 षटकार आलेत त्याच्या विरोधामध्ये.
एकंदरीत आपण पाहिलं तर 16 धावा त्याने एकंदरीत खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. अतिरिक्त धावा येत असताना देखील पाहायला मिळाल्यात. ओमकार तारमाळे महागडा राहिलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर ओव्हरथ्रो स्वरूपामधून आलेल्या रन्स असतील किंबहुना अगदी त्याच वेळेला दुहेरी धाब्याचा फटका असेल आणि 2 षटकार या मॅचचं मोमेंटम शिफ्ट होतंय की काय याची चर्चा होऊ लागली आहे. 39-6 या वेळेला वेगात बॉल मात्र येताना पाहायला मिळतोय. या 2 षटकाराने मॅचचं गणितच बदलून टाकलंय. परंतु पाहायचंय आता 39 धावाचा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आणि यानंतर आणखी 2 ओव्हर येणं बाकी आहे आणि त्यामुळे जर का इकडे 20, 25, 30 धावा आल्या मॅच मध्ये मजा येईल येणाऱ्या कालावधीमध्ये. नागेशने मात्र या डावाला आकार देण्याची भूमिका या ठिकाणी केलेली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला परंतु या षटकाला आणखीन एक याही वेळेला हवाई हल्ला केलाय. काय जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार नागेश वाडेकर बॅट बोलतीये त्याची डाऊन द ग्राउंड. त्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार इथे पाहायला मिळाला. स्ट्रेट ग्रेट शॉट खेळलेले फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहायला मिळाल्यात. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा चेंडू बॅट मधून निघाला होता ना त्यावेळेला षटकाराची मोहर जणू काय त्याच्यावरती उमटवली होती. हार जीत ही लपंडा बरे जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख बादळे सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करतोय प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 45 धावा धावफलकावरती आहेत. मुंबई संघाने कमबॅक केलं या मॅच मध्ये. 45 धावा धावफलकावर 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि डावाला सावरतायत नागेश वाडेकर. काय इनिंग केली आतापर्यंत. 15 बॉल मध्ये 31 धावांची खेळी केली आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. 6 विकेट गेल्यानंतर देखील डावाला सावरलं इकडे. यावेळेला बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय परंतु बिलाल होते तिकडे. बिलाल बॉलला अडवतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 46 म्हणजे बऱ्यापैकी धावा बनलेल्या आहेत. आणि जर का इकडे 2 ओव्हरमध्ये 20 धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. जय सर चेक या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान घेतोय. खोणी गावचे समाजसेवक मनोहर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दीना पाटील साहेबांचे भाऊजी आहेत मेवणी आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. खोणी गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक मनोहर पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. त्यांना मायेची शॉल आणि या स्पर्धेची सदोदित आठवण राहावं असं हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. भाऊजी आहेत दीना पाटील साहेबांचे. तदनंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तसेच भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती शिवसेना महिला आघाडीच्या मिनलताई मनोहर पाटील या दीना पाटील साहेबांच्या भगिनी आहेत. खोणी गावच्या भिवंडीतील खोणी गाव आणि त्याच भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मिनलताई मनोहर पाटील यांना सुद्धा दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. तदनंतर पेशाने शिक्षक असणारे आमच्या के.एन. टावरे विद्यालय जून अंदुरकी लाखिवली शाळेतील आमचे सहकारी प्रभाकर पाटील सर यांचा सन्मान करतील दीना पाटील साहेब. शिक्षकाबद्दल नेहमी म्हणत असतो की सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते, मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते. सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते, मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाची गरज असते. असेच आमच्या शाळेतील शिक्षक आमचे सहकारी प्रभाकर पाटील सरांचा सन्मान. तदनंतर मनोहर दादांचा सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या मिनलताईंचे सुपुत्र अर्थातच शुभम मनोहर पाटील खोणी गावचे कार केअर सेंटर VC3. शुभम मनोहर पाटील खोणी गाव अर्थातच कार केअर सेंटरचे VC3 आपण टेमघरपाडा. तदनंतर पुढील स्वागताने आपण सन्मान करतोय नरेशजी माळी साहेब मानकोली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते. साहेब आपण पुढे या, आपला स्वागत आणि सन्मान होते. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सामना सुरू आहे. 46 धावा धाव फलकावर नागेश वाडेकर स्ट्राईकवर.
यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय, निघालाय सीमारेषेच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळालाय. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले सूरजचे तिकडे. परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय चुरशीचा सामना पहिल्या डावात रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय, कारण मॅच चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी रंगली आहे. कोण पहिल्याच डावामध्ये मात्र चांगली चुरस पाहायला मिळते. 48 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला देखील जर पाहिलं तर हो आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक इकडे त्यांना पाहायला मिळतोय. 4 धावा नागेश वाडेकर नावाचं वादळ या मॅच वर मुंबईसाठी घोंगावताना पाहायला मिळत आहे. अंधेरीचा हा युवा बॅटर काय बॅटिंग करतोय सध्या. मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. हा वज्र निर्धार त्याने मैदानाच्या आतमध्ये जणू काय केलाय. उजव्या एसीच्या बाहेरील बॉल अगदी आपण पाहिलं ना तर स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना आपण इथे पाहतो आहोत. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल होता, ज्याला मात्र एक चांगला ड्रायव्हिंग लेंथ वरती चेंडूला घेतला आणि इथे ड्राईव्ह करत असताना चौकार अर्जित केलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे, जिथे 52 धावा त्या फलकावरती आहेत. इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 50शी पार झाली. एक वेळ अशी होती, परिस्थिती अशी होती, असं वाटत होतं की हा धावफलक 50शी पर्यंत जाईल का, परंतु अजूनही 10 बॉल बाकी आहेत. 52 धावा धावफलकावर. नागेशने या डावाला आकार दिलाय. 38 धावांवर ते बॅटिंग करतायत. पहिला डाव सुरू आहे. नागेश समोर जर पाहिलं तर कौशल पाटील. यावेळेला वेगात बॉल येताना पाहायला मिळतोय आणि अपील पंचांनी उचलून धरलं. नागेशला माघारी परतावं लागेल. मुख्याच्या क्षणी मात्र विकेट येते. डावाला आकार देण्याची भूमिका त्यांनी केली खरी, परंतु मुख्याच्या क्षणी नागेश आउट होत आहेत. 38 धावांवर मात्र या ठिकाणी नागेश बाद जरूर झालेत, परंतु काय खेळी केली आहे. आपल्या टीमला संकटातून बाहेर काढले नागेश वाडेकरने. चेक या ठिकाणी 7 सुपरस्टार ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे दापोडे गावचा. प्रथमतः आपण दापोडे गावचे माजी सरपंच सचिन भास्कर पाटील साहेबांचा सन्मान करतोय. चला सचिन भास्कर पाटील साहेब पुढे या, आपला स्वागत आणि सन्मान होतोय. मी दीना पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. माजी सरपंच दापोडे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत वीर तानाजी दापोडे संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि दापोडे गावचे समाजसेवक दुर्वनाथ सीताराम पाटील साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. दुर्वनाथ सीताराम पाटील साहेब वीर तानाजी दापोडे संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि समाजसेवक दापोडे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत दापोडे गावचे समाजसेवक अभय अशोक पाटील साहेब उपस्थित आहेत. हा 7 सुपरस्टार ग्रुप आहे दापोडे गावचा आणि दीना पाटील साहेबांचा एक जिवलग मित्र अक्षय अशोक पाटील साहेब समाजसेवक दापोडे यांना सन्मानित केले जाते दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण दापोडे गावचे समाजसेवक प्रशांत गजानन पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करतील दीना पाटील साहेब. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ते कॉम्बॉक्स मध्ये. जबत मॅचच्या दिशेने कौशलने मात्र मुख्याच्या क्षणी विकेट घेतली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु हातातच जाईल हा चेंडू आणि कौशलच्या नावावर या स्पर्धेतील आणखीन एक विकेट येते. 52 धावांवर ही विकेट येताना पाहायला मिळते. 7वी. एक गोष्ट इकडे पाहायला मिळते, बॉल अजूनही बाकी आहेत, परंतु विकेट मात्र आता कमी राहिला, त्यामुळे येणारे चेंडू कशा पद्धतीने खेळायचे हाही प्रश्न असणार आहे. चला लकी कुपन घ्या आणि आपण बक्षिसाचे हकदार व्हा. कुणालजी दाते साहेबांना विनंती असेल की नक्कीच लकी कुपन जे ड्रॉच्या द्वारे आपण त्याचा नामोल्लेख करायचा आहे. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होता, परंतु तो यशस्वी नाही झाला आणि विकेट आलेली आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना मात्र पहिला क्रमांक जर पाहिलं तर लकी ड्रॉसाठी या ठिकाणी मोटरसायकल जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या क्रमांकावर फ्रीज, LED TV, वॉशिंग मशीन, सायकल, इंडेक्स शो, त्याचबरोबर जर पाहिलं तर मिक्सर, पोलो शूज आणि इस्त्री, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुपनच्या माध्यमातून फक्त नाममात्र 200 रुपयाच्या कुपनमध्ये मिळणार आहेत. परंतु यातून जमा होणारी रक्कम
मात्र ही सुद्धा अनाथांसाठी मात्र एक हात मदतीचा तो सुद्धा अनाथ मुलांच्या सेवेसाठी, यातून सगळी रक्कम जी आहे जी जमा होणारी ती मात्र अनाथांसाठी दिली जाणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्यन यांना आपण पाहतोय. 8 बॉल तर अजूनही बाकी आहेत. 52 धावा. यावेळेला मात्र हॅट्रिक बॉल जरूर होता, त्याला मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. श्रीनिवास मौर्यवर मात्र सगळ्यांच्या आता नजऱ्या असतील, कारण एक चांगले खेळाडू आहेत, स्वतःला सिद्ध करतायत. गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून राहिली आहे. दैसर, बोरिवली, कांदिवली, मालाड या परिसरामध्ये अगदी नावारोपाला आल्यानंतर मुंबईभर देखील चांगली कामगिरी ते करतायत. पहा, हेच ते कुपन आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला विविध पारितोषिक, अगदी मोटरसायकल देखील मिळणार आहे आणि फक्त 200 रुपयामध्ये ते उपलब्ध आहे. आणि यातील जी रक्कम आहे ती अनाथांसाठी दिली जाणार आहे. 53 धावा फलकावर. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती होणार? 60, 65, 70 की 60च्या आतमध्ये? याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे. कौशलने या संपूर्ण स्पर्धेत 2 मॅन ऑफ द मॅच तर पहिलेच घेतलेत आणि याही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. यावेळेला चांगला बॉल सन्मान दिला या बॉलचा आणि कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 6 ओव्हरचा खेळ संपतोय. 54 धावा फलकावर. या षटकामध्ये आपण मागील काही षटकांच्या तुलनेमध्ये कमी धावा येत असताना पाहायला मिळाल्या. कौशल पाटीलने एक बाब आवर्जून केली की विकेट त्याने प्राप्त केलेला पाहायला मिळाला. हे लकी ड्रॉचे कुपन्स आपण पाहत आहोत. ड्रॉप बॉक्स मध्ये टाकत असताना प्रत्येकाने जास्तीचा कल या गोष्टीकडे ठेवलाय ना की एक हात मदतीचा आपण कसं पोहोचू शकू, की आपण एक हाताने इथे मदत करण्याचा, सरळ हाताने मदत करण्याचाही प्रयत्न राहू शकतो. जिथे आपण 25-25 हजाराची 2 संस्थेना देणगी देखील आदरणीय दिनाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आणि एक नवीन पायंडा, एक नवीन हातखंडा या स्पर्धेच्या माध्यमातून हाताळला जातोय जो आपण पाहत आहोत. 54 बंडल्यात 8 फलंदाज बाद झाल्यात. मुंबईची अवस्था आपण पाहिली तर काही अंशी दयनीय आहे, परंतु इथूनही ते उठू शकतात, कारण या षटकामध्ये जर का यदा कदाचित 15 ते 20 धावा जर इथून आल्या तर एक चांगली फायटिंग टोटल उभी राहिलेली पाहायला मिळेल. श्रीनिवास मोरिया या गोष्टी करण्यासाठी तो जाणला जातो. त्याची बॅटिंग फार महत्वाची राहील. आर्यन भोईर त्याला कशी साथ देतोय हे पाहणं गरजेचं असेल. परंतु अगदी त्याच वेळेला मागील षटकामध्ये महागडा राहिलेला गोलंदाज यश डेट ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये ओंकार तारमाळे कशी गोलंदाजी करतोय हे पाहण्याजोगे असेल. गोलंदाजी मार्कमध्ये ओंकार तारमाळे दाखल होत असताना 54 बंडल्यात 8 फलंदाज बाद. मुंबई टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. 54 ला 8. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर वेगाने इथे हाताला उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. हा सूर गवसणं अत्यंत आवश्यक होतं, कारण लयबद्धता गोलंदाजीतली ओंकार तारमाळ्याची सातत्याने आपण पाहिलंय. हा सुवर्ण मध्य सापडणं महत्वाचा असताना त्याने हा चेंडू अगदी योग्यरित्या हाताळलाय जो डॉट बॉल आला. यस, हे षटक मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे. ओंकार तारमाळे, श्रीनिवास मौर्य या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, आज दाखवावी लागणार आहे, कारण नामी संधी आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची श्रीनिवास मौर्य संघाला, आणि ते देखील मुंबईसाठी खेळण्याची आज संधी आली आहे श्रीला. यावेळेला मात्र स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय, परंतु तिकडे फिल्डरच शोधलाय बॉलने आणि माघारी परतावं लागेल. ओंकारच्या खात्यामध्ये या मॅच मध्ये सुद्धा विकेट आली आहे. श्री आउट. नववा फलंदाज इथे बाद होत असताना श्रीनिवास मोरियाच्या बॅट मधून अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षेवरती तो खरा उतरला नाही. ऑन साइडला खेळलेला हा फटका त्यावरती एक चांगला झेल इथे टिपत असताना सूरजला आपण पाहिलं. ऑन साइडला खेळलेल्या फटक्यावरती डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक सूरज खेळणे तयार होता, त्याने एक चांगला झेल इथे टिपला. फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने आपण पाहत आहोत. हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न इथे झाला होता. नवीन बॅटर शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. 9 फलंदाज जे मात्र इथे बाद झालेले पाहायला मिळतात. बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतं, जिथे एक सिंगल इथे कृष्णा त्रिपाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी शेवटची जोडी. हो, 55 धावा फलकावर झालेल्या आहेत. हा आकडा कुठेतरी 60 पर्यंत देखील नेणं गरजेचं आहे, जिकडनं एक चांगली फाईट होऊ शकते.
परंतु गोलंदाजी चांगली होते. शेवटची जोडी मैदानात आतमध्ये आणि 3 बॉल अजूनही बाकी आहे. हे 3 चेंडू खेळून काढणं हे देखील आव्हान आहे. ओमकारचा वेग पाहायला मिळतोय, परंतु मागील मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. म्हणून तो मॅच घेतला होता. आता फलंदाजीची वेळ आलेली आहे. 55 धावांवर 9 विकेट माघारी परतलेले आहेत. एक मोठा सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय, ठाणे विरुद्ध मुंबई असा. आर्यन यावेळेला खोटप्याचा बॉल होता, त्याला मात्र या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला खेळताना पाहायला मिळालेत आणि अगदी सीमारेषेच्या दिशेनेच बॉल मार्गस्थ होतोय. तुम्ही किती बॉल खेळताय, कितव्या नंबरला आलात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. आणि अगदी टीमला ज्या वेळेला गरज होती मुंबईला, त्यावेळेला आर्यन यांच्या बॅटमधून मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार. पाहूयात अंतिम काही चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते 59. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. समोर जर पाहिलं तर ओमकार तारमाळे शेरेगावचा, शहापूरचा एक जबरदस्त गोलंदाज आहे, परंतु आर्यनला आता मात्र बॅटिंग करायची आणि धावा करायच्या आहेत. महत्वाची मॅच. 59 धावा धावफलकावर आहेत. 7 षटकांची ही लढत. दोन्ही टीम जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी देखील ओळखल्या जात आहेत. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. ओमकारचा वेग पाहायला मिळाला, यष्टया उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाल्या. परंतु जय सर, इकडे जर पाहिलं तर रायगड विरुद्ध पालघर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर 60 धावांचं आव्हान, इकडनं फाईट होऊ शकते, तिथपर्यंत मात्र टीम जाऊन पोहोचली आहे. चेक. यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आयोजित स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 मध्ये आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे कल्याणचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दीना पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. भाजपाचे कल्याणचे जिल्हाध्यक्ष आहेत नरेंद्र नाना सूर्यवंशी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष, भिवंडी ग्रामीण धनवान दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. तदनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कल्याण दत्ता मोतीराम गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही स्वागत आणि सन्मान करतील दीना पाटील साहेब. कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे विद्यमान सभापती दत्ता मोतीराम गायकवाड साहेबांचा स्वागत आणि सन्मान, या ठिकाणी मायेची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण राहावं असं हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. तदनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय मोरेश्वर भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील दीना पाटील साहेब. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय मोरेश्वर भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. तदनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक माजी नगरसेवक आदरणीय रमाकांत पाटील साहेब व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान ओमकार युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ग्रामीण धनवान आदरणीय दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांना मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी भेटवस्तू दिली जाते, सन्मान चिन्ह. तदनंतर कल्याण डोंबिवलीचे एक नामांकित उद्योजक विजय भोईर साहेब व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. विजय भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतील या स्पर्धेचे प्रणेते दीना पाटील साहेब. पालघर आणि रायगड अशी लढत होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विजयजी भोईर साहेब उद्योजक डोंबिवली यांचा सन्मान. तदनंतर डोंबिवलीचे नामांकित उद्योगपती विनोद ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही सन्मानित करतील या स्पर्धेचे प्रणेते ओमकार युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीना पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जातोय. तदनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही स्वागत आणि सन्मान करतील दीना पाटील साहेब. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 चे प्रणेते मुख्य आयोजक दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिमन्यू गायकवाड साहेबांचा सन्मान. तदनंतर अरविंद माळी साहेब माजी सरपंच मानकोली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करतील दीना पाटील साहेब. त्यानंतर पालघर आणि
प्रवीण 11 खारघर रायगढ़ के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपको। और थाई पैकर्स पालघर के कैप्टन, विद इन अ मिनट आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। दोनों कैप्टन लास्ट ऑफिशियल कॉल, लीग का आखिरी मुकाबले का टॉस करने जा रहे हैं। उस्मान पटेल आ चुके हैं, रायगढ़ के कैप्टन। पालघर के कैप्टन तदनंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। अर्थातच मित्रांनो, कोणताही कार्यक्रम असू द्या, मग तो वाढदिवस असू द्या, कबड्डीच्या स्पर्धा असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, कबड्डीच्या स्पर्धा असू द्या, क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेकरता आवर्जून हजेरी लावणारं म्हणजे हायवे दिवे गावातील अर्थातच शेतकरी संघटना सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या वर्षी आपण ग्राउंड मध्ये गेलो होतो, भाषण केलं होतं आमचे अरविंद म्हात्रे साहेबांनी, ती आजही आम्हाला आठवण आहे। या ठिकाणी शेतकरी संघटनेला विनंती करतोय की आपण पुढे या। आपण पूर्ण शेतकरी संघटना हायवे दिवे, खरंच शेतकरी संघटनेकडनं खूप काही घेण्यासारखं आहे, कारण की कुठलाही कार्यक्रम असला की शेतकरी संघटना आवर्जून उपस्थिती राहते आणि आपले सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहतात। क्या बात आहे। शेतकरी संघटनेने जे काही कुपन घेतलेले आहेत ते कुपन मध्ये जर त्यांना जर काही बक्षीस लागलं तर ते अनाथ आश्रमाला देण्यात येतील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। या ठिकाणी शेतकरी संघटना या ठिकाणी शेतकरी संघटनेचा मेगा सत्कार आपण या ठिकाणी करतोय। टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये आपण शेतकरी संघटना हायवे दिवे यांचा आपण सन्मान करतोय। या स्पर्धेचे प्रणेते ग्रामीण धनवान, ओमकार युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक आदरणीय दीना सकाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा मेगा सत्कार केला जातोय। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। जाऊया आपण सिद्दीक बाबे सरांकडे। आइए इस टॉस के लिए मैं सूर्यवंशी साहब, मिस्टर गायकवाड साहब और मोरेश्वर भीड़ साहब, तीनों से निवेदन करता हूं कि आपको लेट संतोष कैलाश माली टॉस बॉक्स से जुड़ जाना है। दोनों कैप्टन ऑल द बेस्ट उस्मान पटेल एंड ऑल द बेस्ट पंकज पाटिल, तीनों मान्यवर हमसे जुड़ते हुए। कॉइन, क्या बात है। दीना पाटिल साहब भी जुड़ चुके हैं। ग्रामीण धनवान वेलकम। धन्यवाद तमाम मान्यवर्स का हमसे जुड़ने के लिए। आपसे निवेदन है आपको मंच की शोभा बढ़ाना है। आने वाले आपके पॉलिटिकल जीवन के लिए शुभकामनाएं दीना पाटिल साहब की तरफ से। पंकज पाटिल, लीग का आखिरी मैच, टीमें आपको भी डूबाए उनको भी डूबाए, टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। कोई स्पेशल कारण? हम लोग थोड़ा स्कोर यहाँ पे नाइट में थोड़ा कम हो जाता है तो उसका एडवांटेज लेंगे कि कम स्कोर, जितना कम स्कोर में रोक सकते उतना रोकेंगे और चेस करेंगे उस स्कोर। टीम में कोई चेंजेस? नहीं, कोई चेंज नहीं है। क्या कप्तान अपनी तरफ से वहीं विकेट टेकिंग स्टार्ट देने जा रहे हैं? या श्योर, कोशिश करूंगा कि पहले 2 ओवर्स में हम लोग विकेट्स 2-3 निकाले तो हम लोग हमारा टारगेट अचीव कर रहे हैं। टू बी ऑनेस्ट, इस शो को दीना पाटिल के कैसे एंजॉय किया? नहीं, बहुत अच्छा टूर्नामेंट हुआ और ये डिस्ट्रिक्ट वाइज फर्स्ट कॉन्सेप्ट, फर्स्ट टाइम ऐसा हो रहा है और इतनी बड़ी लेवल पे हो रहा है तो बहुत अच्छा लग रहा है। हम डिस्ट्रिक्ट के सब प्लेयर्स यहाँ पे खेल रहे हैं हमारे, तो हम लोग अच्छा एक कॉम्बिनेशन बन रहा है टीम का। तो आगे जाके भी हम लोग यही कॉम्बिनेशन रख के पूरा एवरी टूर्नामेंट खेलेंगे। वाकई में दीना पाटिल साहब के साथ 70-70 के तारीफ सैयद की सोच को सलाम है जिन्होंने इन्वेंशन लाए। उस्मान, ज़्यादा समय नहीं है, टॉस जीते तो क्या करते? हम बैटिंग ही करने वाले थे। बैटिंग दी गई। उस्मान, चेंजेस कोई करेंगे इस अहम मुकाबले में?
नहीं चेंजेस तो पता नहीं, अभी विशाल सर बोलेंगे वो, लेकिन 100% देंगे। क्या रायगढ़ का टाइगर धारेगा? कोशिश तो रहेंगी सर जी। All the best. The news from the toss box is Palghar won the toss, selected ball first. Back to the commentary box. धन्यवाद सर. मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहे, ज्या ठिकाणी एक मोठा सामना रंगलाय. एका बाजूला जर पाहिलं तर मुंबई आहे, एका बाजूला ठाणे आहे. यांच्यामधील ही लढत पाहायला मिळते. विजयासाठी 60 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे. 60 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 7 ओव्हरची ही मॅच आहे आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली आहे, पहिलं षटक घेऊन बिलाल आले. चिता कॅम्प एक्सप्रेस वेगवान गोलंदाज चिता कॅम्पचा, परंतु समोर जर पाहिलं तर भाबाळ्याचे सूरज केने आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळतात बिलाल सिनियर. हो हो, वेगवान बॉल पाहायला मिळतोय, जाईल कीपरच्या दिशेने डॉट बॉल. वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रचंड वेगात आलेला चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सुरुवात तर पाहिलं तर याही ठिकाणी चांगली होताना पाहायला मिळाली गोलंदाजांची, जशी पहिल्या डावात ठाण्याच्या गोलंदाजांनी केली होती. विवेक शेलार होते पहिल्या षटकासाठी तिकडे. स्ट्राईकवर पाहायला मिळतात आपल्याला सूरज केने. वेगवान बॉल, त्याच्यावर प्रहार, काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले सूरज केने. हवाई यात्रा बॉलची पाहायला मिळाली. सिक्सर. षटकार मात्र इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल जर पाहिला तर थोडासा लेन बॉल होता, त्याला पिक केलं, समोरच्या दिशेने खेळलाय आणि 6 धावा वसूल केल्या. थोडासा दबाव होता तो हटवलाय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा बिलाल. याही वेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. त्या ठिकाणी आर्यन भोईर आले होते. पहिला धक्का, षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर विकेटही आली आहे. बिलाल घेत आहेत विकेट. शेख या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होणार आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार ठाणे राजन विचारे साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. धन्यवाद. इकडे जर पाहिलं तर कॅच पकडली गेली, विकेट आली आहे. दबाव तर बिलाल सुद्धा निर्माण करताना पाहायला मिळत आहेत, कारण 7 धावा जरी धावफलकावर असतील, इकडे पहिली विकेट आली आहे. नक्कीच या ठिकाणी महत्वाची विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बिलालची साथ देण्यासाठी 7 धावांवर पहिला धक्का बसलाय. जर पाहिलं तर पहिलं षटक जबरदस्त राहिलंय. जरी एक षटकार आला असेल तरी देखील मात्र त्या ठिकाणी 7 धावांचं हे षटक येताना पाहायला मिळालंय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस पाहायला मिळतोय. या टीम मात्र आज डिसाईड होणार आहे टॉप 4 मध्ये कोण असतील आणि बिलालचं पहिलं षटक एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालेली आहे. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शुभम आले जरूर, परंतु
7 धाव फलकावर 1 विकेट माघारी परतली असताना या ठिकाणी पाहायला मिळते. या दोन्ही संघांसाठी जर पाहिलं तर हा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. या सामन्यात जिंकणं अनिवार्य आहे आणि 7 धाव फलकावर 60चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 6 षटका आणि 53 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विशाल रॉय त्यांना पाहायला मिळतात. विशाल रॉयने सुद्धा जय सर संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 6 षटकं बाकी आहेत. विशाल रॉयचाही वेग तितकासा कामी येत असताना संघासाठी देखील पाहायला मिळाला, कारण वेगळ्या भात्यांमधून प्रत्येक चेंडू तो बाहेर काढत असताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये तितकीशी त्याला छाप टाकावी लागणार आहे, कारण मच निडेड मॅच आहे. इथे जिंकणं अत्यंत आवश्यक राहणाऱ्या संघासाठी. स्कोर कार्ड वरती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा. विशाल रॉय पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलामध्ये टाकला, अगदी सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. वेगाने ही रन्स कंप्लीट केली आहे. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. एक चिकी सिंगल इथे अर्जित केली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही बाजूला चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. आणि पहिल्या डावात जसा गोलंदाजीचा तोफखाना ठाणे टीममध्ये पाहायला मिळाला होता तसाच मुंबई टीममध्ये सुद्धा आहे. त्यामुळे जरी सिमेंटची खेळपट्टी आणि जरी असेल तरी देखील धावा करणं तेवढं सोपं नाहीये आणि त्यामुळे मात्र चांगलाच कस लागणार आहे. इकडे तुम्हाला तुमच्या क्षमतेचा कस लागणार आहे. तुम्हाला योग्य शॉट सिलेक्शन खूप महत्त्वाचं असणार आहे. कोणत्या बॉलवर धावा घ्यायच्या या खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या डावात देखील जय सर खूप मजा येईल. इम्पॅक्ट प्लेअर तितकासा महत्वाचा राहणार आहे, कारण ऋतिक पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. मॅन इन फॉर्म सध्या जगलेलं हे चर्चेचं नाव आहे. प्रतिती यश असा खेळाडू. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, गॅप मध्ये आहे. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना ऋतिक पाटीलच्या बॅटमधून चौकार. हो, चौकार येताना पाहायला मिळतोय. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे टाकला होता आणि त्याच्यावर पुल खूप चांगल्या पद्धतीने इकडे खेळलेला आहे. प्रॉपर चेंडूच्या लाईनमध्ये येताना पाहायला मिळाले. वेग जरूर होता, परंतु या मैदानाचा अंदाज पुरेपूर या खेळाडूने देखील घेतलेला आहे आणि खूप चांगला फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. थोडासा दबाव हटवणारा चौकार ऋतिकच्या बॅटमधून. ऋतिक पाटील या स्वाभाविक खेळ आहे त्याचा. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आणि स्वच्छंदातली मुक्तपणे बॅटिंग करणारा हा खेळाडू. जे ऍक्शन रिप्ले आपण त्याचे पाहत आहोत. फुलरलेनचा बॉल उजव्याशीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. चिकी सिंगल आणखीन एक इथे अर्जित करण्यात आली आहे. वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक श्रीनिवास मोरिया चेंडूवरती येतोय. तद्भर मात्र ही रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केलेले नाही आहेत. सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य दिलंय. स्कोरबोर्ड बिझी ठेवलाय, धावफलक हलतं ठेवलाय आणि ह्या बाबी आहेत ना त्या प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव हे निश्चित प्रस्थापित करतील. 13 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. एक फलंदाज बाद झाला. दुसरे षटक विशाल रॉयचा आपण पाहतोय, जे वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाचं षटक आपण पाहत आहोत. पुढचा बॉल शफल झालाय. ऑन साइडला जागा बनवण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेट. विकेट प्राप्त केली आहे विकेट टेकर गोलंदाजाने. महत्वपूर्ण फलंदाज बिलाल शेख बाद. काय सामना रंगतोय या ठिकाणी. हळूहळू जास्त मोठी धावसंख्या नाहीये, परंतु त्याच्यात सुद्धा ज्या विकेट थोडासा दबाव वाढू शकतात आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते. बिलाल माघारी परतावं लागतंय या ठिकाणी. ज्या पद्धतीने ज्या वेगात रिदमने विशाल रॉय गोलंदाजी करतायत. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादचा असणारा हा खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय खरा, परंतु बाउन्सर या टोपण नावाने देखील ओळखला जाणारा खेळाडू. काय बॉल टाकलाय. विकेट आली आहे. मागील मॅच मध्ये ही बाब विसरून चालणार नाही की प्रतिस्पर्ध्याला 34 धावसंख्येवरती अक्षरशः थांबवलं होतं. NB11 धनकवडी पुणे नाशिक टीमला. तोच संघाचे गोलंदाजीचा तोफखाना इथे कामी येतोय. चंदू सर, मागील मॅच मध्ये 35 धावावरती रोखणारा संघ या मॅच मध्ये जिथे आपण पाहतो ना की या 60 धावा डिफेंड करेल का, ही बाब महत्वाची आहे. चांगला असेल इथे यस्टांच्या पाठीमागे आकाश चिंदारी यांनी टिपलाय. फलंदाज दुसरा बाद. हो, लक्ष जरी मोठं नसेल ना तरी या डावामध्ये बिलाल शेख आणि दिनू कांबळे या दोघांचं महत्व मात्र अधोरेखित आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटील येत आहेत. दापोडेचे एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. काल काय जबरदस्त खेळी त्यांनी 31 धावांची खेळी केली होती आणि आता तेच बॅटिंगसाठी येतात. जोडीला ऋतिक पाटील आहेत. 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये, त्यांना थांबवण्यासाठी रॉय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला वडवलीचा तर एका बाजूला दापोडेचा. पुढचा चेंडू
विशालचा हा चेंडू लोअर फुलटोज होता. ऑन साइडला सॉफ्ट हँडने खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना शॉट मिड विकेट क्षेत्रामधून संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारती आहे. 14 धावा धावफलकावरती आहे, 2 फलंदाज बाद. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विचारपूर्वक खेळावं लागेल, विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण एकूण एक क्षण महत्वाचा आहे. एक क्षण सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना मॅच मध्ये येण्याची संधी देतो. त्यामुळे रणनीत्या दोन्ही बाजूला खूप महत्वाच्या असतील. कॅप्टन आहेत प्रितेश, दुसऱ्या बाजूला उमर खान आहेत. 14-2 पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. नागेश होते त्या ठिकाणी. झेल अक्षरशः आपण पाहतोय ना की सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातातून निस्ताबा त्या रीतीने कॅच इथे निसटली आहे. जीवदान प्राप्त झालंय ते अर्थातच बॅटर ऋतिक पाटीलला. आणखीन एक विकेट घेऊन थोडासा दबाव वाढवण्याची संधी या ठिकाणी नामी संधी चालून जरूर आली होती, परंतु तिकडे एक कॅच सुटली आहे. आणि ऋतिक जे इनफॉर्म बॅटर आहेत या स्पर्धेमध्ये परवा 70 धावांची खेळी सुद्धा त्यांनी केली आहे. त्यांचा झेल सुटलेला आहे. ही बाब खूप महत्वाची असणार आहे. परंतु मॅच बनवली आहे गोलंदाजाने. त्याचं कारण आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. 15 धावा आलेल्या आहेत. फिल्डिंग करणारी टीम आपल्या माहितीसाठी 11 मिनिटं 43 सेकंद आपण घेतले. 2 षटक केवळ हाताळले गेलेत. 32 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटक कंप्लीट करायचे आहेत, याकडे लक्ष असायला हवं. पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स आल्यात, 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात, परंतु विकेट देखील गमावल्यात. ही बाब देखील तितकीशी चर्चेची विषय राहू शकतं, कारण प्रचंड वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजांनी फलंदाजांना संधीच दिलेली नाही आहे मुळात धावा बनवण्याची. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या मुंबईच्या गोलंदाजी समोर फलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी. धावा आलेल्या नाही आहेत, रन्स आलेल्या नाही आहेत. 2 षटकांमध्ये 15 धावा, 7.50च्या करंट रन रेटने रन्स येत असताना आपण पाहतोय गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. बिलाल चीता कॅम्प एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती बिलाल शेख याला पण दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये बिलाल शेख शेवटच्या षटकामध्ये आला होता, परंतु या सामन्यामध्ये त्याला लवकर बोलावलंय. कर्णधाराची ही भूमिका एक चांगल्या दर्जाची पाहायला मिळते, कारण उमर खानने पैलू पाडले आहेत प्रत्येक वेळेला आपल्या कर्णधार पदाच्या खाली. बिलाल इथे स्विच केला. स्विच हिट करत असताना एक नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅटमधून जीवदान मिळाल्यानंतर पुढच्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. जिथे हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक, इथे नवीन फटक्यांचा दर्जेदार असा आविष्कार पाहायला मिळाला. नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी फटकेबाजी करण्यामध्ये महारथ आहे या खेळाडूला. पहा स्विच हिट, एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऋतिक पाटील वेगाचा वापर करत असताना चेंडूला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर धाडला. बॉटम मॅन किती स्ट्रॉंग आहे, बॉटम मॅनचा वापर चांगला केला आणि हँड आणि कॉर्डिनेशन पाहण्याजोगे. पुढचाच बॉल बॅकफुटला आले. यावेळेला शरीर भेदक मारा, अगदी शरीराच्या जवळून बॉडी लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे बिलाल शेख देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. चित्ता कॅम्प एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वेगाने गोलंदाजी करतो. यावेळेचा चेंडू मात्र मुभा न देता अगदी शरीर भेदक मारा पाहायला मिळाला होता, जो डॉट बॉल आलाय. रणनीतीबद्ध कामकाज व्हायलाच हवा आणि ते होत असताना 19-2 इकडे बॉलरची देखील लढाई पाहायला मिळाली. दोन्ही बाजूचे गोलंदाज जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. ऋतिक पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती बिलाल पुन्हा एकदा सज्ज होत असताना वेगाने टाकला ऑन साइडला. काय चेंडू हवेमध्ये राहिला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विशाल रॉय चेंडूवरती येत असताना आपण पाहत आहोत. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होते. 20 धावा धावफलकावरती आहेत. कधी कोणाची सरशी इथे होत असताना पाहायला मिळाली. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना आपण पाहिली, परंतु तदनंतर ज्या ज्या वेळेला मुभा मिळाली ना त्या त्या वेळेला मुक्त छंदातली फटकेबाजी जी मात्र ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली. इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट त्याने पाडला या मॅच मध्ये आणि रन्स तो गोळा करतोय. संघासाठी महत्वाची भूमिका तो बजावत असताना आणि प्रत्येक भूमिकेला त्याने नेहमीच न्याय दिलाय. मग गोलंदाजी असू द्यात, फलंदाजी असू द्यात, नेहमी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण असू द्यात, आणि म्हणून की काय हा युवा टॅलेंटेड खेळाडू जो मात्र पाहायला मिळतोय. उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. अधिकचा बाउन्स इथे प्राप्त केला होता. फलंदाजाचे मनसुबे उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, कदाचित बिलालच्या माध्यमातून. हो, थोडंसं उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर दिना पाटील साहेबांचा
या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय. समाजसेवेचं नातं त्यांच्याशी जुडलं गेलेलं आहे आणि आज खूप मोठा मित्रपरिवार या स्पर्धेला भेट देण्यासाठी देखील येतोय. शेट्टे सर, थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार ठाणे आदरणीय राजनजी विचारे साहेबांचं काही क्षणामध्येच या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. धन्यवाद. आदरणीय राजनजी विचारे साहेब, माननीय सन्माननीय शिवसेना नेते आणि माजी खासदार यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल बिलाल. यावेळेला डाऊन द ग्राउंड इथे खेळा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ओमकार देसाईला आपण पाहतो. ऑफ रॉय केलं होतं. प्रितेश पाटील संयमाने खेळतो. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये तो जरूर आहे, परंतु त्याला तितकासा सूर गवसलेला नाही आहे. लयबद्धता गोलंदाजीची ही कारणीभूत साबित राहू शकते, कारण कोणतीही संधी त्याला तितकेसे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्राप्त झालेले नाही आहे. 22-2 प्रितेश पाटील 2 बॉलमध्ये 2 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. 8.24च्या करंट रन रेटने रन्स येत आहेत. 60चा चालू असणारा पाठलाग 60 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आज मात्र पाहायला आणि अनुभवायला मिळते. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 चा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपले या स्पर्धेने. वेगाने टाकला कबसला इथे खेळला होता. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. आर्यन आहे त्या ठिकाणी, चेंडूवरती येतोय. फेकी चांगली आहे. थ्रोईंग आर्म्स देखील त्याचे स्ट्रॉंग आहे. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. केवळ एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. असं वाटलं होतं की या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न निश्चितच ऋतिक पाटील करेल. त्याला चांगली साथ देणारा प्रितेशही चांगले स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळालं, परंतु कमबॅक बेटर दॅन इज सेटबॅक असं आपण अनेक वेळा म्हणतो. कमबॅक पॉझिटिव्ह अप्रोचने गोलंदाजी करणाऱ्या बिलालने इथे मॅच मध्ये आणि या षटकामध्ये करून दिलाय. दुसरं षटक तो हाताळतोय. 15 धाबा त्याने खर्च केल्यात. विकेट देखील प्राप्त केली आहे. 23-2 ही सद्य परिस्थिती आपण पाहत आहोत. प्रितेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला स्कूप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला फलंदाजाचा. आणखीन एकदा मुनसुबे इथे उधळून लावले. डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 23-2. दबाव बनवला इकडे गोलंदाजांनी सुद्धा. मॅच बनली आता म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने हा थरार सुरू आहे मुंबई विरुद्ध ठाणेचा. रेड डेव्हिल्स शिपा स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ती देखील ट्रायडंट ठाणे टीम. या जर पाहिलं तर या स्पर्धेसाठीच्या लकी ड्रॉच्या कुपन्स आहेत आणि याच्यात मधून तुम्हाला विविध पारितोषिकं जिंकण्याची संधी आहे आणि त्यातून मात्र जे उत्पन्न होणार आहे ते मात्र अनाथांसाठी वापरलं जाणार आहे आणि एक सामाजिक कार्याला हातभार म्हणून तरी आपल्याला ते कुपन घ्यावे लागतील. शेख या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब अर्थातच भिवंडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निलेश लहू टावरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आलिमगडचे शिवसेनेचे शाखा प्रमुख केसरीनाथ पाटील साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 23 धावा फलकावर पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 4 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावांची आवश्यकता 37 आहे. 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. जय सर, मॅच आता चांगलीच बनली आहे. इकडे चुका करून चालणार नाहीये. जी टीम चुका करेल ना तिला या मॅच मधून बाहेर जावं लागणार आहे. परिस्थिती आणि पॉइंट टेबल मध्ये सुद्धा सगळ्यांच्या नजरा आहेत. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर अजूनही रेसमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 5 टीम रेसमध्ये आहेत. त्याच्यामुळे संधी अंतिम 4 मध्ये कोण असणार याची देखील चर्चा पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा विशाल रॉय यांना आमंत्रित केलं जात आहे. अगदी वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा हा उत्तर प्रदेशचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय गाझियाबाद वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दापोड्याचे प्रितेश आहेत आणि जोडीला मात्र ऋतिक पाटील आहेत वडवलीचे. पहिला बॉल वेगात जरूर होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने झालाय. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. गोलंदाजांचा कस इथे पाहायला मिळाला. किंबहुना पैलू पाडलेत प्रत्येक वेळेला गोलंदाजी करत असताना. यावेळेचा बॉल देखील आपण वेगाने टाकत असताना विशालला पाहायला मिळालाय आणि या वेगाने इथे डॉमिनेट केलं होतं. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाला ऋतिक. एक सिंगल आली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाची सुरुवात केवळ एका सिंगलने झाली आहे. 24-2. 4थं षटक प्रगतीपथावरती विशाल रॉयचा आपण पाहत आहोत. प्रितेश मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे.
विसरून चालणार नाही की आपण एक चांगली इनिंग खेळली आहे. यावेळेला देखील अगदी वेगवान चेंडू, मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू तिकडे टाकण्याचा प्रयत्न होता. वेग विरुद्ध बॅटिंगची कल्पकता सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलंय. एका बाजूने गोलंदाजीचा तोफखाना आहे, एका बाजूने जर पाहिलं तर जरी काही विकेट आलेले आहेत तरी देखील धावांसाठी प्रयत्न मात्र होताना पाहायला मिळतात. लक्ष तेवढंही मोठं नाहीये, परंतु प्रत्येक बॉलला एक धाव घेण्याचं आव्हान मात्र या ठिकाणी आहे. मोठ्या फटक्यात जाऊन विकेट येण्यापेक्षा कुठेतरी एकतरी धाव घ्यायची ही रणनीती इकडे बनवलेली आहे. 60 तसं पाहिलं तर छोटी वाटते धावसंख्या, परंतु गोलंदाजी पाहता मात्र या धावसंख्येमध्ये देखील आव्हान सध्या निर्माण झालेलं आहे. एक तयार व्हायला हवा आपण एका चित्तथरारक लढतीसाठी, कारण इथून आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं 25 धावा बनल्यात. अनेक गोष्टी या बाबी या सामन्यामध्ये निश्चितच पाहायला मिळणार आहेत. 25ला 2 ही सद्य परिस्थिती आपण पाहत आहोत. गोलंदाजी करत असताना विशाल रॉयने केवळ अद्याप आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत. 25ला 2 ही सद्य परिस्थिती आपण पाहतो. ऋतिकने चेंडू 9 फेस केले, 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. तो मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे, परंतु वेगाने डॉमिनेट केलं. पुढचा बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय. हवाई यात्रा बॉलची होताना पाहायला मिळाली आहे आणि जबरदस्त स्ट्रोक खेळताना अगदी मॅजिक बॉक्स स्टँड मध्ये पाठवलाय हा बॉल. एक मॅजिकल षटकार इथे पाहायला मिळाला, तो अर्थातच ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. वाडा कोणाचाही असू दे ना, राडा केवळ आम्हीच करणार आणि या मैदानावरती अक्षरशः त्याच्या बॅटने राडाच केलाय. कारण आधी आपण पाहिलं 70 धावा आणि या सामन्यामध्ये देखील या इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. त्याला एक जीवदान मिळालंय आणि त्याचा फायदा तो उचलतोय. हो, जाऊयात मॅचच्या दिशेने. या षटकाराने थोडासा दबाव आणखी हटवलाय, परंतु पाहूयात गोलंदाजांनाही कमबॅक करावं लागेल. हो, यावेळेला प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिकडे होता, परंतु नाही. एक धाव कंप्लीट झाली आहे. पाठीमागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिकडे रोहित होते. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 32 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. जय सर, एक बॉल आता खूप निर्णायक असणार आहे. विचारपूर्वक टाकावा लागेल, विचारपूर्वक खेळावा लागणार आहे, कारण ठाणे विरुद्ध मुंबई ही मॅच चांगली चुरशीची रंगली आहे. दिना पाटील साहेबांच्या आयोजनामध्ये एक सध्या चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये या फॉर्मॅटमध्ये विजेत्याला 10 लाखाचा पुरस्कार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं एक वेगळं महत्व पाहायला मिळत आहे. निश्चितच एक वेगळं महत्व या स्पर्धेने प्राप्त केलंय. किंबहुना अनेक मापदंड ओलांडलेत या स्पर्धेने. विशाल, हो, इकडे गती कमी केली होती. हळवार पद्धतीने बॉलला जर पाहिलं तर तिकडे एक फक्त ढकललं. बॉल सीमारेषच्या दिशेने निघालाय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या. गॅपमध्येच बॉल गेला. मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडले. चांगल्या बॉलवर सुद्धा लेग बाईटच्या धावा आलेल्या आहेत पहा, आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. ती 34 धावा, म्हणजे अजूनही 26 धावांची आवश्यकता अजूनही आहे मॅचला जिंकण्यासाठी. 19 बॉल बाकी आहेत. 26 धावा, म्हणजे मॅच मध्ये यायचं असेल तर, विकेट मॅच मध्ये यायचं असेल तर मात्र या ठिकाणी 19 चेंडूमध्ये 26 धावा मॅच बनली जाऊ शकते. दोन्ही बाजूला आपण हा सामना समतोल आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही चंदू सर, कारण यदा कदाचित विकेट प्राप्त केल्या तर हा कल जिथे आपण पाहिला ना तर कल झुकू शकतो ही फिल्डिंग टीमकडे. परंतु अगदी त्याच वेळेला यदा कदाचित या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक खेळले या दोन्ही फलंदाजांनी, कारण जोडी जमली आहे आणि आयसेट स्ट्रॉंग झाले दोन्ही फलंदाजांचे. खेळपट्टीवरती चांगल्या दर्जाचा त्यांनी माइंडसेटने खेळत असताना आपण पाहतो आहोत. 34 बनल्यात, 2 फलंदाज बाद झाल्यात. 34 धावा धावफलकावर, 2 विकेट माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. ऋतिक 20 धावांवर खेळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर प्रितेश एक महत्वाची भूमिका या ठिकाणी तेही देखील निभावताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला वेगवान चेंडू, त्याला जर पाहिलं तर कव्हरचं क्षेत्र निवडलंय, त्या ठिकाणी खेळले. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि थोडासा बॉल बाजूला जातोय. एकाच्या ठिकाणी 2 सुद्धा आलेले आहेत. या छोट्या छोट्या चुका मात्र या परिस्थितीमध्ये करून चालणार नाही आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे झालेली आहे 36. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 18 चेंडू बाकी आहेत. 24 धावांची आवश्यकता. एखादं चांगलं षटक यावं लागेल इकडे मुंबईसाठी, परंतु या दोघांनी डावाला आकार देण्याची भूमिका सध्या तरी बनवलेली आहे. ऋतिक 20 वर, प्रितेश 5 वर. 36ला 2 बाद झालेले पाहायला मिळालेत. ही मॅच बनू शकते, कारण इथून येणारे 18 बॉल आणि 24 ची आवश्यकता. 23.46 सेकंद तुम्ही घेतले. 23 मिनिटं 46 सेकंद तुम्ही घेतले आहात 4 षटक हाताळण्यासाठी. पुढील येणाऱ्या 18 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल पाहायला मिळेल कदाचित, कारण इथून आपण पाहिलं ना तर 2-2 षटकांचा स्पेल इथे संपलेला पाहायला मिळाला. बिलाल शेखने 2 षटक हाताळल्यात. विशाल रॉयने 2 षटक हाताळल्यात.
गोलंदाजीमध्ये कृष्णा त्रिपाठी याला आपण दाखल होत असताना पाहायला मिळतोय. टॉप क्लास क्रिकेट काय असतं, प्रोफेशनल क्रिकेट काय असतं ते तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. प्रत्येक धावेसाठीची झुंज इकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्या गोष्टी इकडे पाहायला मिळत आहेत. वडवली गावासाठी तब्बल 18 मोटरसायकल बाईक मात्र जिंकल्या ज्या खेळाडूने तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं विक्रोळी टागोर नगरचा एक युवा फिरकीपटू ज्याच्याही नावाची चर्चा आहे आणि काय गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे कृष्णा त्रिपाठीने आणि त्यालाही या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. जोडीला दापोडेचे प्रितेश आहेत. संघर्ष रंगेल चांगलाच. 3 ओव्हर बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावांची आवश्यकता. कृष्णा पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा त्या ठिकाणी टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्नही झाला. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे आणि पुन्हा एकदा थोडासा या ठिकाणी बॉल हातातून जसा बाजूला गेला तसेच जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा. एक धाव या परिस्थितीमध्ये खूप महत्वाची आहे जयजी. हो, एक धाव तुम्हाला लढवावी लागेल. एक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. पुढे काय लिहिलं जाईल ना याची चर्चा होतीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण बाकी तर करू शकत नाही पुढच्या बॉलवरती काय होईल. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आर्यन पोचले आणि बॉल टाकला देखील. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. प्रत्येक क्षण पहा, प्रत्येक एक धाव इथे महत्वाची राहिली आणि त्यासाठी जद्दोजहद करत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय आपलं शर्तीचे प्रयत्न इथे पाहायला मिळाले. त्यांनी सातत्य राखण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारा संघ मुंबई संघ इथे आपण पाहतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जात आहे दोन्ही बाजूने. आता ही परिस्थिती अशी आहे, एखादा चौकार गणित बदलू शकतो, एखादी विकेट पुन्हा गणित बदलू शकतो. दोन्ही बाजूला एकाला मोठा फटका पाहिजे कारण दरी जर पाहिली तर आहे अजूनही थोडीशी आणि दुसऱ्या बाजूला विकेटची आवश्यकता आहे. यावेळेला फटका फसला जरूर आहे. बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळतंय. विशाल रॉयने पकडली कॅच ज्याची चर्चा करत होतो आपण विकेटची. विकेट मात्र या ठिकाणी आलेली आहे. थोडासा दबाव वाढू शकतो. चंदू सर, कमालीची चुरस या मॅच मध्ये निर्माण झाली आहे कारण विकेट हवी होती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. ती इथे प्राप्त केली आहे. बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल ज्याने बाउन्स प्राप्त केला आणि त्याला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करत असताना प्रितेश पाटील देखील बाद झालाय. नवीन बॅटर दिनेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना अंबरनाथचा या डावखुऱ्या हाताच्या बॅटरने नेहमीच नीडर अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे. संघासाठी चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना त्याला आपण नेहमीच पाहिलंय. परंतु या कॅचची चर्चा होईल. एक चांगला झेल विशाल रॉयने इथे टिपलेला पाहायला मिळाला. पहा, बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल इथे बेसबॉल हिट करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्णतः हावभाव इथे कैद करण्यात आले कॅमेऱ्यामध्ये. हे रिॲक्शन्स आपण पाहिले होते प्रितेश पाटीलचे. शोक जसा प्ले केला ना त्याला ठाऊक होतं की हा फटका फसलाय. ज्या अगदी बरोबर ती भावमुद्रा पाहायला मिळाली. खेळल्या नाराज झाले की डोळे झाकले त्याने की हो आता मी चुकलोय, इकडे काहीतरी चुकी झाली आहे आणि आपली चुकी आपल्याला लगेच माहिती पडते. तेच पाहायला मिळालं आणि बाद होत आहेत. विकेट आली आहे. विकेट एनर्जी देऊ शकते. मुंबई विरुद्ध ठाणे काय सामना रंगलाय. अतिशय चुरशीचा सामना. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता या मॅच मध्ये बिलाल आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दिनू हे की फॅक्टर असतील खरे, परंतु आर्यन भोईर सुद्धा आहे या मॅच मध्ये, ही विसरून चालणार नाहीये. परंतु कृष्णा त्रिपाठी पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही 21 ची आवश्यकता. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 धावांची दरी आहे. परंतु मॅच हळूहळू रंगतदार अवस्थेकडेच निघालेली आहे. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 10 लाखाचा पुरस्कार आहे. त्यामुळे चुरस तर होणारच आणि ती चुरस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दिनूला मात्र या ठिकाणी भाग पाडलं. समोरच्या दिशेने बॉल ढकलण्यासाठी स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक चेंज केली आणि आता पाहूया धावसंख्या 40 वर पोहोचलेली सुद्धा आहे. 14 चेंडू आणि 20. 14 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. जिथे 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मॅच नेट मध्ये चुरस निर्माण झाली कारण जिथे आपण पाहिला कृष्णा त्रिपाठीने विकेट प्राप्त केली. विकेट मिळवल्यानंतर नवीन येणाऱ्या बॅटरवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील त्याने केला. फुलर लेनच्या बॉलवरती केवळ एक सिंगल आली आहे. मॅच बनू शकते, सामना बनेल या सामना त्यात तीळ मात्र शंका नाहीये. चांगला सामना चाललाय. यावेळेला थोडासा कमी गतीचा बॉल होता, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि इकडे ऋतिक पाटील किती निर्णायक होते या मॅच मध्ये पहा. हा स्लोवर वन त्यांनी ओळखला आणि त्यानंतर ताव मारला बॉलवर. ऋतिक पाटीलचे फटके आहेत ना ते प्रतिस्पर्ध्याला 440 चे झटके देतात. बाहेरच्या दिशेने निघणाऱ्या बॉलला अगदी कमी गतीने चेंडू हाताळला होता आणि त्याला लिहिलं या सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. आपला फटका हा 440 चा झटका ऋतिक पाटीलने सांगितलंय. हो, चांगला फॉर्मात आहे खेळाडू, परंतु कृष्णाला कमबॅक करायचंय. हो, यावेळेला आपण पाहतोय
अपील केलं खरं, परंतु पंचांवर त्या अपिलाचा प्रभाव नाही पडलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता स्थिरावलेली आहे ती 46. म्हणजे अजूनही 2 ओव्हर आणि 14 धावांची आवश्यकता आहे. जय सर एक्या षटकाराने थोडंसं गणित बदलवलं खरं, परंतु मॅच नाही संपली आहे. 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल काय होईल काय होईल. एका बाजूला ठाणे, एका बाजूला मुंबई पाहायला मिळते. क्षणाक्षणाला सामना बदलू लागलाय, कारण ऋतिकच्या बॅटमधून निघणारा षटकार, त्याला मिळणारं जीवदान, किंवा अगदी त्याच वेळेला चंदूसर आपण हेही म्हणू शकतो ना की त्याला मिळालेलं जे जीवदान होतं ना, आणि अगदी त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो की तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला संघामध्ये स्थान मिळालं, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला कौशल पाटीलच्या जागी, आणि त्याने जो काही खेळ केलाय ना, तो ज्या रीतीचा पाहायला मिळतो इथे, इम्पॅक्ट पाडलाय त्याने. यस, आता मात्र गोलंदाजीसाठी आर्यन भोईर येत आहेत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले होते. फक्त त्यांनी जर पाहिलं तर 4 विकेट फक्त 6 धावा देत मात्र घेतल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. त्यामुळे आता आर्यन भोईर खूप महत्वाचे आहे. पहा, हे क्रिकेट आहे. बऱ्याचदा हे सगळे खेळाडू एका टीममध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. भिवंडीच्याच हायवे दिवे गावचा खेळाडू आहे, परंतु हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. तुम्ही ज्या टीममध्ये खेळता त्या टीमसाठी तुम्हाला बेस्ट द्यावा लागेल, आणि जर तुम्ही ते बेस्ट द्याल तुमच्या नावाचा गजर देखील होताना पाहायला मिळेल. अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. एका बाजूला ऋतिक 29 धावांवर खेळतायत 15 चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजूला दिनू मैदानात आलेत, एका धावेवर ते देखील खेळतायत. प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक प्रतिस्पर्धी हा वेगळा असतो, प्रत्येक मॅचची रणनीती वेगळी असते. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पहिला बॉल फुल टॉस, त्याला समोरच्याच दिशेने खेळताना पाहायला मिळाले आणि बॉल चुकीचा होता, त्याचा फायदा या ठिकाणी उचललाय. येतोय चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. शांतीनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI आदरणीय विनायक गायकवाड साहेब यांचे इथे आगमन होत आहे. आमच्या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपलं सहर्ष स्वागत. दिना पाटील साहेब यांच्या वतीने सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे. आणि शांतीनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI विनायकजी गायकवाड साहेब यांचं या स्पर्धेला आगमन झालेलं आहे. दिना पाटील यांच्या वतीने विनायकजी गायकवाड साहेब आपलं सहर्ष स्वागत. जय महाराष्ट्र साहेब. त्याचबरोबर राजू पाटील यांचं देखील इथे आगमन झालं वेल्ल्यावरून, आपलं सहर्ष स्वागत. सो टू कॉम्बॉक्स सभेत मॅचच्या दिशेने यावेळेला आर्यनचा हा चेंडू टोलवायचा प्रयत्न जरूर समोरच्या दिशेने झालाय. हाही चेंडू मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र दिनू कांबळे आहेत. सिक्सर आलाय. दिनू आला, चौकार घेऊन आला, दिनू आला, षटकार घेऊन आला, दिनू आला आणि आनंद घेऊन आला संघासाठी. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. दिनेश कांबळेच्या बॅटमधून अंडरम क्रिकेटमधून पुढे आलेल्या या खेळाडूने अक्षरशः धावांची लयलूट केली आहे क्रिकेट जगतामध्ये. केवळ 4 धावांची आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आर्यन त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत खरे, परंतु अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यायची, मॅच नाही सोडायची, हीच रणनीती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. दिनू आता आडव्या बॅटने खेळायला गेले होते, परंतु कमी गतीचा बॉल मात्र त्यांना बीट करून गेलाय. पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्या जरूर. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. 57 धावा धाव फलकावर आहे. दिनू कांबळे समोर जर पाहिलं तर आर्यन. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र चांगल्या पद्धतीने खेळलाय. 6 धावा मात्र इकडे मिळणार आहेत. या मॅचला फिनिश केलंय ठाणे टीमने. ट्रायडंट ठाणे या लीग मधील मात्र 4था विजय या ठिकाणी साकार करताना पाहायला मिळत आहेत आणि एक सामना पराभूत जरूर झाले, परंतु 4था विजय त्यांचा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबई 3 सामने पराभूत झाली, 2 सामने जर पाहिलं तर त्यांनी जिंकलेले आहेत, परंतु त्यांना संधी अजूनही आहे. संधी अजूनही आहे, कारण या नंतरच्या मॅचवर सगळं गणित अवलंबून असणार आहे. जर रायगड संघ विजयी झाला तर मात्र या ठिकाणी 4 टॉपच्या टीम आहेत त्या क्वालिफाय होतील जरूर, परंतु पालघर विजयी झाला तर मात्र क्वालिफायर मॅच होऊ शकते यानंतर. तर पाहूया, त्या मॅचवर सगळ्यांच्या नजरा असतील खऱ्या, परंतु इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित केला जातोय.
ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय 15 चेंडूमध्ये 29 धावांची लाजबाब खेळी केली आहे. ऋतिक पाटील ठरतायत या सामन्याचे सामनावीर आणि नागेश वाडेकर पराभूत होऊन सुद्धा मन जिंकणारे